नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. म्हणून दुःखी केलेलं नाही कोणी तुम्हाला. दुःखी तुम्ही स्वतः होताय. स्वतः म्हणजे अहंकार. तुम्हाला मान नाही मिळाला, फुगले. घरात बायको एक बोलली नाही, फुगले. कामावर गेलात, कामावर तुम्हाला कोणी नीट बोललं नाही, हे दुःख आहे. हे अजून तुमच्या लक्षात येत नाही काय बोललं. आणि हे सर्व सहन करणं याचा अर्थ आहे अहंकार रहित अवस्था, जे साधू संतांनी करून दाखवलं जीवनामध्ये. ज्ञानोबासारखे ज्ञानी योगी जपी तपी त्यांनी जर सिद्धीचा वापर केला असताना तर आज महाराष्ट्रामध्ये न गजानन महाराज राहिले असते न शिर्डीवाले राहिले असते. कळतं तुम्हाला. पण ज्ञानोबाने सर्वांचा वापर केला नाही. रिद्धी सिद्धी वापरली नाही ज्ञानोबाने. ज्ञान तुमच्या पुढे मांडलं, समजून घ्या. म्हणून समजून सांगणारा संत वेगळा आणि भिकेला लावणारे संत वेगळे. पण ज्ञानोबाने सर्वांचा वापर केला नाही. रिद्धी सिद्धी वापरली नाही ज्ञानोबाने. ज्ञान तुमच्या पुढे मांडलं, समजून घ्या. म्हणून समजून सांगणारा संत वेगळा आणि भिकेला लावणारे संत वेगळे. कळतं तुम्हाला काय बोलू. आजही सुद्धा माणसाची इतकी विचित्र अवस्था आहे. जो माणूस संत वेगळे. लोक आम्हाला भेटतात, पाया पडलो, साधूने आशीर्वाद दिला, आम्ही श्रीमंत झालो. होतं असं जीवनामध्ये. त्याचा आशीर्वाद लागतो का नाही मला माहित नाही, पण तुम्हाला मात्र त्यांनी जास्त भिकारी केलं. कारण की तुमच्या किती समस्या जीवनामध्ये. आज तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही माऊलीकडे गेले, माऊलीला म्हणले देवा फार गरीब आहे मी. माऊलीने तुम्हाला आशीर्वाद दिला, पैसा मिळाला. भाषा कळलं का तुम्हाला. पैसा मिळाला. उद्या लग्न झालं, मुलगा होत नाही, पुन्हा माऊलीकडे. मुलगा झाला, ऐकत नाही, पुन्हा माऊलीकडे. मुलाला नोकरी लागत नाही, पुन्हा माऊलीकडे. हे किती वेळा फेऱ्या घालायचे तुम्ही. याला म्हणतात तुम्हाला भिकारी ठेवणं. कळलं तुम्हाला. आशीर्वाद देणारे संत या जगात सर्वात मोठे घातक आहेत. लक्षात येते तुम्हाला. आशीर्वाद देणारे संत या जगात, कारण की आशीर्वादाने ते दुखी आहेत. अहो तुम्ही संताला जायचं म्हणताय, तुमची सर्वात जास्त गरज आहे संताला. हे सांगायला पाहिजे तुम्हाला. कळतं का नाही काय बोलणं. तुम्हाला गरज आहे की नाही संताची मला माहित नाही, पण सर्वात जास्त गरज कुणाला आहे. संताला गरज आहे. तर तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतात तितका मूर्ख संत सुद्धा ज्ञानी म्हणून प्रसिद्ध होतो. तितका मूर्ख संत सुद्धा ज्ञानी म्हणून प्रसिद्ध होतो. मुंबईमध्ये असे बरेचसे संत आहेत ज्यांना 15 अध्याय सुद्धा म्हणता येत नाही, आणि ज्यांना 15 अध्याय चांगला म्हणता येतो ते त्याचे शिष्य झाले. ज्याला 15 अध्याय म्हणता येत नाही. काय बोलू का. एक जमाव तयार होतो, आणि जमाव जितका वाढत जातो तितकं साधू काही बोलला तरी म्हणतात वा ह्याला काही गरज नसतं. एक साधू तर असा आहे की त्याला काहीच येत नव्हतं. मला जबरदस्ती 2-4 माणसं त्याकडे घेऊन गेले आणि सांगितलं हे शास्त्री आहे. आता ते घाबरलं नाही. तो त्याला काही येत नव्हतं, घाबरलं नाही. मग 4-5 जण बसले. मी शास्त्री म्हणल्यानंतर आता वेदांतावर चर्चा काढायला पाहिजे. त्याने काढलं महाराज ब्रह्म के बारे में कुछ बोलो. ते साधूने फार गोड उत्तर दिलं. अरे ब्रह्म के बारे में जब वेद ही कुछ बोल नहीं सकता है तो मैं क्या बोलूंगा. क्या शास्त्री जी सही बात है कि नहीं, बोलो. मैंने कहा सही बात है. वेद तर देवाच्या बाबतीत काही सांगू शकत नाही तर मी काय सांगणार आहे. पण हे खरं आहे. दया श्रुती नेती नेती म्हणती
खरंय ते, पण याचा अर्थ तुम्ही कसा लावला कळून घ्या. जर तो काही देवाच्या बाबतीत बोलू शकत नाही तर मी काय सांगणार आहे. जर मी काही सांगणार नाही तर तुम्ही तरी ऐकणार काय. त्याला संत लागले त्याच्या पाठीमागं लोक. म्हणून अजूनही लोकांना साधू संत कळत नाहीत. आशीर्वाद देणाऱ्याला, अज्ञानी माणसाला लोक साधू समजतात. ज्ञानोबा म्हणतात अरे याला साधू समजू नका, जीवन बर्बाद होईल. आणि आशीर्वादानं तो मोठा होत चाललाय. कळालं का तुम्हाला? आशीर्वाद दिल्यानं तुम्ही मोठे नाही, आशीर्वाद जास्तीत जास्त तो देतो. पण मोठा कोण आहे? तो होत चाललेला आहे. कारण तो आशीर्वाद देत असल्यामुळे सर्व लोक जमा होतात, आणि जितके जमा होतात तितका तो मोठा होतो. मग एक आशीर्वादाला जमा करणारा तो आहे, आणि भाषण करून लोकांना जमवणारा तो आहे नेता. या दोघात तुला काही फरक आहे? नेत्याला काही कळत नसतं आणि ह्या साधूला काही कळत नाही. व दोघंही माणसं जमवण्यामध्ये पटवते. मग फरक आहे या दोघांमध्ये, फरक आहे आपल्यामध्ये. ज्ञानेश्वरी हे शिकवते आपल्याला. तुमच्या अहंकाराला जर हात फिरवला तर तुम्ही मागे लागता. अत्यंत मूर्ख माणसाला म्हणा वा वा आपण काय चांगले आहात, नुसतं एवढं म्हणा तो मग तो चाय घेणार का? कारण तुम्हाला तुम्ही चांगले नसला तरी नुसतं चांगले म्हणा. म्हणून आजही महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा गुजराती संप्रदाय थोडा जास्त पैसेवाला आहे, कारण की तो कोणाला शिव्या देत नाही. कारण तुम्हाला तो अहंकारी नाही, कमीत कमी तो शब्दांचा वापर करतो. त्याचा परिणाम असा झाला की तो आज संपूर्ण भारतामध्ये आज पैसा त्याच्या ताब्यात आहे, पण तोंडाने कुणाला काही बोलत नाही. आणि काही न बोलत असल्यामुळे लोक त्याच्याकडे जास्त झुकतात. आणि आपली माणसं घरात काही असो अथवा नसो नाही झुकणार. झाली झुकू नको पण बोलू नको ना. समाजामध्ये आत्मविश्वासाने बोलतो नाही झुकणार, आणि दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो येतो त्याच्याच बरोबर ज्याच्यात त्याला म्हणलं तर झुकणार नाही. कसला अहंकार, मूर्खपणा असतो. म्हणून अजूनही आपल्या लक्षात येत नाही साधू संत म्हणायचं कोणाला. ज्ञानोबांच्या लक्षात आलं की हे जेवढे लोक आहेत रिद्धी सिद्धी भगवंत या सर्व शब्दांचा जो संत नाही तो गैरवापर करतोय. पहिल्यांदा जी गरज भासली ज्ञानोबाला की आशीर्वादानं समाज सुधरत नाही, समाज सुधारतो तो विचारानं आणि ज्ञानानं. असे ज्ञान कोणतं पाहिजे? ना भूतकाळात मेलेल्या माणसाचं पाहिजे, ना भविष्यातलं स्वप्न दाखवणारं ज्ञान पाहिजे, ना वर्तमान काळातल्या मूर्खांची समीक्षा करणारं पाहिजे. जे मानवी जीवनातले ठाम सिद्धांत आहेत त्याचं ज्ञान पाहिजे. कारण तुम्हाला काय बोललो, भूतकाळात मेलेल्या लोकांचं ज्ञान नको, भविष्यात सुंदर स्वप्न दाखवणारा आशावाद नको, आशीर्वाद नको, आणि वर्तमान काळात जगणारे जे मूर्ख आहेत त्याची समीक्षा नको. काय पाहिजे? मानवी जीवनातले जे शाश्वत सिद्धांत आहेत ते तुमच्या पुढे मांडावे. पण ज्ञानेश्वरी मध्ये जुन्या लोकांचा इतिहास नाही. लक्षात येतं? उद्या काय होईल त्याच्याविषयी ज्ञानेश्वरी सांगत नाही, आणि आज कसा आहे हे ज्ञानेश्वरी सांगत नाही. ज्ञानेश्वरी शाश्वत सिद्धांत सांगते, शाश्वत मजबूत सिद्धांत, की जरी सृष्टी पुढे गेली काय मागाली काय पण जे सिद्धांत बदलत जात नाहीत ते सिद्धांत. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी हे जे सर्व संत आपल्याला आग्रह करतात त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने कुठल्याच सिद्धांताचा आधार घेतलेला नाही, कुठल्याच नाही, कोणाच्याच नाही. मानवी जीवनाला योग्य काय हेच सांगितलेलं आहे. न तुमचा अहंकाराला चांगलं म्हटलेलं आहे, न तुमच्या अज्ञानाचा तिरस्कार केलेला आहे. कळतं काय बोलणं? तुमच्या अज्ञानाचा ज्ञानोबा तिरस्कार करत नाही आणि तुमच्या अहंकाराला पोषक ठरत नाही. ज्ञानोबा जे सत्य आहे ते तुमच्या पुढे मांडतात, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी, हे शब्द पूर्ण होणी. पूर्ण या शब्दाचा अर्थ आहे अहंकार समाप्ती, पूर्णता. जोपर्यंत माणूस संकोचित आहे, विभागलेला आहे, द्वंद्व त्याच्या जीवनामध्ये आहेत, तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जीवनामध्ये.
मग तो पूर्ण होण्याकरता तो अहंकार संपला पाहिजे. आणि अहंकार काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. अहंकाराचं स्वरूप काय. मग अहंकार कधी ज्ञानी असतो, अहंकार कधी अज्ञानी असतो. दुःख दोघांना सारखं आहे. आम्हाला 10 रुपयाची चिंता असेल, बाकीच्या लोकांना 100 रुपयाची आहे. काही लोकांना लाख रुपयाची चिंता आहे, काहींना कोट्याची चिंता आहे. चिंता ही सारखीच आहे. 10 रुपयासाठी सुद्धा आम्हाला तितकाच घाम गाळतोय, तितकाच त्याला त्रास होतोय. आणि कोटी रुपये कमवण्याकरता सुद्धा तितकाच त्रास होतोय, तितकाच तो घाम गाळतोय. त्रासामध्ये अंतर नाही, दिसण्यामध्ये अंतर आहे. कळलं तुम्हाला. पायपायी चालणारा माणूस सुद्धा तितकाच परेशान आहे, तितकाच दुःखी झालेला माणूस आहे. आणि गाडीत बसून जाणारा माणूस सुद्धा तितकाच परेशान आहे. तो गाडीत बसताना दिसतोय आपल्याला, पण आतमध्ये तो वैतागलेला आहे, हे तुम्हाला पाहायला मिळत. म्हणून जीवनाचे जे कोण आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. काय सांगतो की अहंकार याचं स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे. तो संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराने अहंकाराच्या स्वरूपाचं विश्लेषण केलेलं आहे. आणि जागोजागी त्या अहंकाराची नाकेबंदी कशी करता येईल याचे उपाय ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. काय उपाय. भजी जो आदि पुरुषी अखंडित. अखंडित, खंडित नाही. इथं ज्ञानोबरांची विशेषता सांगतो. ज्ञानोबरांनी विठ्ठलाचं नाव का नाही घेतलं इथं. अजूनही बरेचसे वारकरी लोक, समीक्षक लोक म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचं नाव नाही, म्हणून ज्ञानोबरांनी अगोदर ज्ञानेश्वरी लिहिली, नंतर वारकरी झाले. अगोदर काय केलं, ज्ञानेश्वरी लिहिली आणि नंतर ज्ञानोबा वारकरी झाले. तुम्हाला कसं वाटतं. ज्ञानदेवे रचिला पाय. काय जे म्हणणारे लोक आहेत, मी सांगितलं तुम्हाला, थोडं काय लागलं ना, सरळ बोलल्याने कुणी ऐकत नाही, उलट बोलण्याचा माणसं प्रयत्न करतात. हे जीवनाची एक शैली, विशिष्ट प्रकारची शैली. ज्ञानोबरांनी जो आदि पुरुषी शब्द वापरलाय त्याचा म्हणण्याचा अर्थच तो आहे, भगवान विठ्ठल परमात्मा आहे. आदि पुरुषी म्हणजे कोण. भगवान विठ्ठलच, दुसरा कोण नाही. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव. ह्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. पण नाव का घेतलं नाही विठ्ठलाचं, कारण की मराठीमध्ये ज्याला विठ्ठल म्हणतात, उद्या ही ज्ञानेश्वरी जर व्यापक झाली तर तिला गॉड सुद्धा म्हणू शकतात. विठ्ठल शब्द सीमित झाला, अज्ञानी लोकांनी पुन्हा पंढरपूरला गर्दी करायची आणि गर्दी झाल्यावर भांडणं करायची. जुन्या काळात वारकरी संप्रदाय एकत्रित येत नव्हता. वारी वारी म्हणजे काय की गावोगावी पसरलेले लोक त्या सर्वांनी एकत्रित यायचं, पंढरपुरात कीर्तन ऐकायचं आणि पुन्हा गावातल्या लोकांना जाऊन सांगायचं. लोकांना जमवण्याकरता केलेला प्रयास म्हणजे वारी. लक्षात ठेवा, वारी म्हणजे पिकनिक नाही. मुस्लिम संप्रदायामध्ये सुद्धा त्यांच्या मस्जिदमध्ये 5 वेळा दिवसातून वारी केली जाते. त्याला काय म्हणतात, नमाज. खरंच तिथे अल्लाह ऐकतो का. दिवसातून 5 वेळा माणूस गोळा होतो. घटना लक्षात ठेवा. हे राजकारण कसं असतं संप्रदायात. तुम्हाला काय सूचना द्यायची याच्याकरता तुम्ही एक येणं गरजेचं आहे ना. मग एक तर काही तुम्ही असं येऊ शकत नाही, चला मिटिंगला येत नाही. पण वारीच्या निमित्ताने एक या, 5 वेळा नमाज पडायला एक या म्हणले की मुस्लिम समाज मंदिरामध्ये येतो दिवसातून 5 वेळा आणि त्याला तिथे सूचना दिली जाते काय करायला पाहिजे. तसं दर महिन्याला तुम्ही वारीला येता तर तिथले संत आपण जिथे अडकलेलो आहोत तिथून पुढचं मार्गदर्शन करतात, म्हणजे कीर्तन. काय तुम्हाला. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं, विधी तो हरिकथा. पंढरपूरची यात्रा पूर्ण करण्याचा विधी काय, बत्ताशी विकत घ्यायचे, तर बैलाला चादरी विकत घ्यायच्या, आता टोप्या घोंगड्या फार स्वस्त मिळतात. पंढरपुरासारखे घोंगड्या कुठं स्वस्त मिळत नाही. हे घेण्याकरता कशाला तिथे यायचे. म्हणून विधी तो हरिकथा. हरिकथा म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतोय की माणसाला दुःख होतं कशाने हे तिथे सांगितलं जातं. आता सोय बदलली, परिसर बदलला. पंढरपुरात जुन्या काळात यावं लागायचं. आता पंढरपुरामध्ये जे प्रबोधन करतात त्यांना तुम्ही गावोगावी बोलवता. आता तो घरी तर काही जाऊन सांगता येणार नाही. मग गावोगावी वारकरी संप्रदाय सतत ह्याच्या करतायत की
जीवन म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. जीवनाला दुःख काय येतं हे एकदा कळालं की मग सुखी करता येतं. म्हणून जीवनात भगवंतांनी निर्माण केलेलं काहीही बाधक नाही. बाधक आहे आपले विचार म्हणजे अहंकार. नुसतं बोल केलं की माणसाची भांडणं होतात. किती नाजूक जीवन तयार केले भगवंतांनी. नुसतं असं जर केलं नाही एखाद्याला काय म्हणत होता माझ्याविषयी, एवढा मोठा लागून गेला का तुझ्यावर चर्चा करावी लोकांनी. नुसतं बोल केलं की राग, लगे भांडणं, लगे परंपरेचं वैर. ज्ञानावर आहे म्हणतात त्याला अहंकार म्हणतात. बाधक जो जीवनामध्ये आहे तो हा अहंकार बाधक आहे. आणि ह्या अहंकाराला समाप्ती मार्ग. या अहंकारामुळं जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, जे नाही दिसायला पाहिजे ते दिसत. कारण तुम्हाला समोरचा माणूस संत आहे पण तुम्ही अहंकारी आहात, तुम्हाला तो भोंदू दिसणार. कारण तुम्हाला काय भोंदू दिसणार? तुमची स्तुती करत नाही तो, म्हणून तो संत असून सुद्धा संत दिसत नाही. ज्ञानोबर आहे मधुकरी मागत होते तरी ते संत दिसले नाहीत. बाकीच्यांची काय कथा आहे? म्हणजे जे सत्य आहे ते दिसत नाही. जे कल्याणकारी आहे ते आपल्या अहंकारामुळे कल्याणाकडे आपला रस्ता जात नाही. आणि ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो त्या गोष्टी आपल्या जीवनात मिळत नाही. यालाच वेगळ्या भाषेमध्ये आपल्या पत्रिकेत छापल्याप्रमाणे सत्यम शिवम सुंदरम म्हणतात. सत्य म्हणजे सत्य कळायला पाहिजे. सत्य कळण्याकरता पहिल्यांदा अहंकार रहित अवस्था पाहिजे. अहंकार रहित अवस्था पाहिजे म्हणजे सत्य कळतं. सत्य कळालं की मग सत्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याला शिव म्हणतात. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा अर्थ काय? कल्याण. सत्य आहे तेच शिव आहे, कल्याणकारी आहे. आणि ते ज्याच्या जीवनामध्ये येतं ते सुंदर म्हणजे आनंददायी असा. पण या तिघाला एकच जर प्रतिबंधक असेल तर फक्त अहंकार. त्या तिघही आपल्या जीवनामध्ये सत्य कळत नाही. सत्य काय आहे, कल्याण कशाने आपल्या जीवनामध्ये होतं हे कळत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या घटनेने सुंदरता येते हे कळत नाही. आणि ज्ञानेश्वरीने पहिलं काम जे केलंय ते 3 काम केलेले. अज्ञानी माणसाला जवळ केलंय, ज्ञानी माणसाचा अहंकार दूर केला. कल्याण कशामध्ये? ज्ञानेश्वरीने सांगितले. जे खळाची व्यंकटी सांडो त्याला म्हणतात शिवम. तया सत्कर्मी रती वाढो. आनंद काय? भूता परस्परे पडो मैत्र जीवांशी. मित्रतेमध्ये आनंद आहे, मित्रतेमध्ये. म्हणून संतांना अजात शत्रू म्हणतात. कोणाशी वैर नाही. त्यामुळे त्यांच्याशी जो वैर धरतो त्याला दुःख आहे. साधू संतांना दुःख मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. सर्व कणाकणामध्ये तिने व्याप्त असा भगवंत पाहिलेला असतो. म्हणजे सत्य काय आहे याला प्रतिबंधक अहंकार आहे. कल्याण मत आहे आपल्या जीवनामध्ये याला प्रतिबंधक अहंकार आहे. आणि सुंदरतेला प्रतिबंधक अहंकार आहे. या 3 प्रकारे प्रतिबंधकाचं अहंकाराचं स्वरूप कसं कसं आहे ते आपण येत्या दिवसामध्ये विचार करू. अहंकार हा सत्याला कसा प्रतिबंध करतो, अहंकार कल्याणाला कसा प्रतिबंध करतो आणि अहंकारामुळे आनंद कसा आपल्या जीवनात बंद होतो याचा आपण येत्या 5-6 दिवसामध्ये चिंतन करणार आहोत. सर्वजण आज वेळेवर आलात, रोजही वेळेवर याल ही अपेक्षा करून आजची आपली प्रवचन सेवा संपवतो. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. कालचा पहिला दिवस होता आणि त्यामुळे थोडा अवघड विषय सांगितला. अवघड विषय असा आहे की काही विषय कळतात आणि काही विषय कळायला थोडे अवघड जातात. मानवी जीवनामध्ये जीवन सुखी असावं असे विचार करता येतात. असं हे श्रेष्ठ मानवी जीवन आहे. लक्षात येते आहे त्या परिस्थितीमध्ये राहावं ही पशुवृत्ती. म्हणजे हजारो वर्षापासून चिमण्या
कावळे जसे राहत होते त्यांच्यात कुठलाही बदल झालेला नाही. मानवाकडे सर्वप्रथम हत्यार नव्हते, दगडाचे हत्यार तयार केले, धातूचा शोध लागला, अग्नीचा शोध लावला आणि मानव जीवन असं उत्क्रांत होत गेलं. उत्क्रांत म्हणजे सर्वात जास्त तयार होत गेलं. आणि जशा जशा माणसाला सुविधा लागतात, गरज तयार होते, तसे तसे शोध निर्माण होत गेले. असं हे उत्क्रांत जीवन या पृथ्वी तळावर फक्त मनुष्याचं आहे. तो दुखी राहू इच्छित नाहीत, ही मानवी जीवनाची श्रेष्ठ विशेषता आहे. त्या परिस्थितीमध्ये तो समाधानी नाही, ही श्रेष्ठ विशेषता आहे. हे दुर्भाग्य नाही, हे लक्षात ठेवा. आहे त्या परिस्थितीमध्ये जो समाधानी राहतो तो पशु असतो. आपल्याला क्रांती करायची जीवनामध्ये, मनुष्य व्हायचंय, मनुष्यातून साधक व्हायचे, साधकातून संत व्हायचे, भक्त व्हायचे जीवनामध्ये, त्याला क्रांती म्हणतात. आणि हे एकाच वेळेस घडतं असं नाही जीवनामध्ये. आणि मग आपले जे संस्कार असतात परिसरातले, रस्त्यातले, ते संस्कार आपल्याला विघातक असतात. यातला एक महत्वाचं कारण साधू संत समजतात, त्याचं नाव आहे संगती. त्याचं नाव काय? संगती. काल जो मी तुम्हाला विचार सांगितला तो थोडा अवघड होता, पण सोपा विचार संगतीमध्ये आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर तो आई वडिलांच्या संगतीमध्ये वागतो. तो ज्या धर्मातला असेल, ज्या क्षेत्रातला असेल, तसा त्याचा विचार असतो. त्यानंतर त्याचे विचार बदलतात, त्याचे मित्रमंडळ भेटतात. अगोदर आई वडिलाचे संस्कार, त्याच्यामध्ये मित्राचे संस्कार मिसळतात. मित्राच्या संस्कारामध्ये तो गल्लीमध्ये शिकतो, नंतर तो शिक्षण घेऊन मोठा होतो. त्यानंतर मग त्याला परिसर दिसायला लागतो की आपल्या भागामध्ये श्रीमंत कोण आहेत, सत्ताधारी कोण आहेत, कोणाची चालते. मग त्याच्या मनामध्ये ते संस्कार निर्माण होतात, तो तसा होण्याचा प्रयत्न करतो. तो श्रीमंत आणि सत्ताधीश झाल्यानंतर त्याचं देशावर नजर पडते की बाबा मी राष्ट्रापुरता मर्यादित आहे, प्रांतापुरता मर्यादित आहेत, माझी अजून व्यापक सत्ता कशी होईल. मग तो केंद्रामध्ये जातो. केंद्रात गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं, पृथ्वीवरच्या मी एका देशाचा मालक आहे, ते पण कधी पाय ओढतील काही सांगता येत नाहीत, पण इथपर्यंत मी आलेलो आहे, जगावर माझी सत्ता असावी, अशी काही माणसाची वृत्ती निर्माण होतात. ही वृत्ती क्वचित एखाद्या माणसामध्ये असते, लक्षात येते ना, क्वचित एखाद्या माणसात. कारण की त्याला संगती मिळणं फार दुर्मिळ जातं, फार अवघड जातं. संगतीच मिळत नाही जीवनामध्ये. आज तुम्ही या ठिकाणी आहात, तुमचा परिसर सर्व टक्केवारीवर चाललेला आहे. मुलाला चांगली टक्केवारी मिळावी, पण चांगले शिक्षण मिळावं याच्या बाबतीत बोलत नाही कोण. तुम्हाला मी ज्ञानोबरांच्या जीवनातली विशेषता सांगतो. आपल्या मुलाला आई आणि बाप असतात. हजारो लाखो रुपये देऊन आपण मुलाला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश देतो, पण तो तिथं शिकल्यानंतर आपल्याला त्रासदायक ठरतो. ज्या आई बापाने त्या शाळेत घालण्यासाठी अत्यंत पैसा खर्च केलेला असतो, त्याला तो विसरतो, असं शिक्षण आहे. आणि तो अजरामर होतो असं समजू नका, तो फक्त व्यक्तिगत संपन्न होतो. करोडो रुपये खर्च करून मुलाला शिकवलं जातं, हिल स्टेशनमध्ये शाळेमध्ये घातलं जातं. काय करतो तो व्यक्ती? व्यक्तिगत संपन्न होतो, पण त्याचं ज्ञान आणि त्याची कीर्ती जगामध्ये होत नाही. पंचगणीला, महाबळेश्वरला, देहरादूनला, मनसुरीला श्रीमंताच्या शाळा आहेत. कुणी संत झालं म्हणून ऐकायला मिळालं का? कितीतरी त्यांना डोनेशन द्यावं लागतं, दान करावं लागतं. पण ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आई वडील नाही आहेत, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिता आलेला नाही. तो समजणं अवघड आहे, लिहिणं फार अवघड आहे. आई आणि वडील नसताना देखील ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा अनुपम ग्रंथ तयार केला. याला कारण आहे संस्कार, हे लक्षात ठेवा. याला कारण आहे संतपणा. हा जो संस्कारितपणा आहे हा सामान्य लोकांच्या जीवनामध्ये येत नाही. याचं कारण संगती वाईट असते. योग सामर्थ्य प्राप्त केलेले विठ्ठल पंत, त्यांच्या घरामध्ये ते संस्कार लाभले. आणि हे सामर्थ्य मिळाल्यानंतर काही सामान्य विषय समजता का तुम्ही?
मानवी जीवनाची मूर्ती बनवून मंदिरामध्ये ठेवता येतात. इतकं चांगलं जीवन आणि गटारामध्ये पडणारं जीवन हे दोन्ही मनुष्य असतात. तो संगतीमध्ये बिघडतो. मग काल पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की हळूहळू माणूस क्रोधाच्या आहारी जातो आणि कामनेच्या आहारी जातो. या जगातले सर्वात घातक काम आणि क्रोध. मनुष्याला हे कळत नाही की मारायचं कोणाला. कामाला मारता मारता माणूस क्रोधी होतो आणि क्रोधाला जिंकता जिंकता माणूस इतका मावळ होतो की तो घर बर्बाद करतो. न रागवणारे माणसं सुद्धा चांगले नसतात, म्हणून तिखट खाऊ घालतात. माणूस कसा असावा, थोडा तिखट, न अत्यंत साधेपणा सुद्धा आवडत नाहीत. अत्यंत तिखटपणा जसा घातक आहे तसा अत्यंत साधेपणा सुद्धा घातक आहे. माझा एक मित्र होता, अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये. त्याच्या तोंडावर जर माशी बसली तर दुसऱ्याला उठवावं लागायची, इतका साधा होता. भांडणं नाही, आध्यात नाही, मध्यात नाही, काय नाही, काय नाही. जीवनात आकांक्षा नाही, पूर्ण पारमार्थिक जीवन, साधं जीवन. 4 वर्ष सुटता सुटता त्याला एक पत्र आलं भावी सासऱ्याचं. आपण पारमार्थिक आहात, वैराग्यवान आहात, त्याग संपन्न आहात, म्हणून आम्हाला आमची मुलगी तुम्हाला द्याविषयी वाटते. काय संबंध आहे कायचा? पत्र लिहित असताना पारमार्थिक आहात, त्यागी आहात, वैराग्यवान आहात या शब्दाचा आणि आमची मुलगी तुम्हाला द्यायची याचा काही संबंध आहे? लोक स्तुती करून मार खातात. मला त्यांनी पत्र दाखवलं. मी म्हणलं लग्न करू नको. म्हणजे का? तू इतका चांगला आहेस की संसार करण्याच्या लायकीचा नाहीस. कळलं का तुम्हाला? तू इतका चांगला आहेस की तू संसार करू शकत, म्हणजे मी तुम्हाला काय समजत असेल याची कल्पना तुम्ही केलेली बरी. अत्यंत चांगली माणसं ही संसार करू शकत नाहीत. कुठेतरी आपल्या जीवनामध्ये दोष असावे लागतात जे घराला संरक्षित ठेवतात. त्यांनी ते लग्न केलं. 7-8 वर्षानंतर त्याची ना आमची भेट झाली. त्याला त्याचा संसार दाखवायचा होता. सर्वात अवघड गोष्ट. त्याला काय करायचं होतं? संसार दाखवायचा होता. आणि मग त्यांनी त्याच्या गावी तारीख घेतली आणि मला त्या गावी बोलवलं. मी गेलो त्या गावी. भाद्रपदाचा महिना होता. आम्ही असं निवांत चांदण्यामध्ये बसलो होतो. घरामध्ये त्याची बायको स्वयंपाक करत होती आणि आम्ही बाहेर बसलो होतो अंगणामध्ये. असे कांडी लावतात तसे थोडे किडे वगैरे येत होते. मी त्याला म्हटलं की बाहेरची लाईट बंद कर, किडे जरा जास्त येतात. आतमध्ये लाईट चालू ठेव. तो आतमध्ये गेला. काय आश्चर्य पाहते, आता एवढ्या बटनाच्या फटी झालेल्या आहेत. कोणतं बटन कोणाचं असतं कळतच नाहीत. सर्व दाबून बघायचे, मग कळतं की आपल्याला कोणतं बटन कशाचं आहे. पुरा माणूस विसरून जातो. तो बाहेरची लाईट बंद करायला गेला. तो आतमध्ये गेल्याबरोबर त्यांनी बाहेरची लाईटच्या ऐवजी आतलं बटन दाबलं. त्याची पत्नी स्वयंपाक करत होती. ते स्वयंपाक घरातच अंधार झाला. ती बायको इतकी जोरात खवळली, तुम्हाला आता काय सांगावं. अक्कल आहे का म्हटली. ती इतक्या जोरात ओरडली अक्कल आहे का म्हणून. ते बाहेरपर्यंत मला ऐकू आलं. तो आतमध्ये गेला आणि तिने समजून सांगितलं की तुला अगोदरच सांगितलं होतं की शास्त्री असेपर्यंत बोलायचं नाही म्हणून. बोलायचं काही म्हणणं नाही, पण शास्त्री असेपर्यंत जरा संसारात काय ठरलं असेल ठरलं. त्याला बाहेर यायची लाज वाटायला लागली. कसा तरी बिचारा बाहेर आला. त्यांनी आपला अंदाज केला, व शास्त्रीने ऐकलं की नाही कुणाला माहिती, पण अगोदर विचारावं. का म्हणत शास्त्रीजी तुम्ही ऐकलं का काही? म्हणलं मी काय बाहेर आहे का? अरे मूर्खा, तुझी बायको तुझी अक्कल बाहेर काढते, मला विचारतो तू. काय शास्त्रीजी, संसाराचं स्वरूपच असे. म्हणलं आता तू मला समजून सांगतो का? संसाराचं स्वरूप असेल. तो खूप चांगला स्वभावाचा होता. म्हणून मी त्याला सांगितलं की अरे या वयात तुझी पत्नी तुझी अक्कल बाहेर काढते, म्हातारपणामध्ये तुला अक्कलेश्वर राहणार नाही. मग आतापासून ताब्यात ठेव. माझ्या बोलण्याचा त्याच्यावर प्रभाव झाला. मला म्हणे काय करू? आता मलाही माहित नाही काय करायचं. मी दुसऱ्याचे संसार पाहिलेले. मी सांगितलं ते ठेवून काला घालेन काय. तो आतमध्ये गेला, त्यांनी बायकोला चापट मारली. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला विचारलं शास्त्री आता? म्हणलं बरं वाटते. तो गेल्यानंतर जेवण वगैरे झालं, लावालावी करायला गेल्यानंतर पत्नी आली माझ्याकडे, म्हणायला आली महाराज कधी नाही तो पहिल्यांदा आमच्या नवऱ्याने आम्हाला मारलं. आता ते आता मीच सांगितलेलं होतं, पण वाईट वाटलं नाही म्हणे. म्हणलं का?
म्हणे मारायच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं, हे पा शास्त्रीच्या समाधानाकरता मी चापट मारतोय, तू काय बोलू नकोस. सर्वात वाईट गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांनी सांगितलं आणि ते पाहुणे आहेत आपल्या घरामध्ये, तुला काय करायचं असेल ते उद्या करून घे, पण आज काही बोलू नको. म्हणून मी शांत राहिले तुमच्याकडे पाहून. नाही तर ते कधी आम्हाला वर डोळा करून पाहत नाहीत, शांत असतात. लक्षात येते का तुम्हाला? अतिशय मवाळपणा सुद्धा बंधनाला कारणीभूत असतो आणि अतिशय कडकपणा हा उपेक्षाला कारणीभूत असतो. जास्त रागीट माणसं हे उपहासाला कारणीभूत होतात आणि अत्यंत मवाळ माणसं हे बर्बादीला कारणीभूत होतात. या दोघांचा शब्द येतो काम आणि क्रोध. अत्यंत मवाळ माणसं म्हणजे कामी आणि अत्यंत जहालवादी म्हणजे क्रोधी. एखाद्या गोष्टीचा जर त्यांनी त्याग केला तर तो त्याग कशा करता करतात हे माहीत नसतं त्यांना. पण आता चहा न घेणं हे चांगलं आहे, पण जे लोक चहा घेतात त्यांना शिव्या देणं वाईट आहे. काय लागतं तुम्हाला? चहा न घेणं हे प्रकृतीच्या दृष्टीने चांगलं आहे, पण आम्ही चहा घेत नाही म्हणून दुसऱ्याला सांगणं वाईट आहे, दुसऱ्यावर खवळणं वाईट आहे. संत हे स्वतः निर्व्यसनी असतात, पण त्यांच्याकडे जो येणारा जो व्यसनी वर्ग आहे त्याची उपेक्षा करत नाहीत. हे स्वामीजींचं जीवन तुम्ही बघा. नाही तुम्ही काही फार चांगले होतात असं वाटतं का तुम्हाला? स्वामीजींनी जो परिवार एकत्रित केला तो पूर्णपणे संसारात रमलेला होता आणि जो परमार्थातला वर्ग होता तो त्यांच्या विरोधामध्ये होता. म्हणून स्वामीजींनी स्वतंत्र जग निर्माण केलं. लक्षात येते काय बोलणं? स्वामीजीचा अर्थ कळाला तुम्हाला? ज्यांच्या निमित्ताने सप्ताह चालू आहे, ज्यांनी हा सप्ताह प्रारंभ केलाय, जे परमार्थातले होते त्यांनी त्यांना विरोध केला, मग त्यांनी स्वतंत्र जग निर्माण केलं. पण स्वतंत्र जग निर्माण करत असताना व्यसनी लोक होते. व्यसनी लोकांना त्यांनी पारमार्थिक बनवलं, ही त्यांची विशेषता आहे. ते स्वतः निर्व्यसनी आहेत, पण व्यसनी लोकांना जवळ घेत असताना जर रागवले असते तर तुम्ही लोक आले असते का? बोला ना. त्याला पारमार्थिक जीवन म्हणतात. त्याग असावा पण दुसऱ्याच्या भोगाला नावं ठेवता कामा नये. लक्षात येते? त्याला संतुलित जीवन म्हणतात. कामना असावी पण दुसऱ्याची वस्तू आपली नसावी. कारण की मनुष्याचं शरीरच संतुलित पद्धतीने भगवंताने बनवलेलं आहे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट जीवनामध्ये अत्यंत मवाळपणा म्हणजे काम हा माणसाला बर्बाद करतो आणि अत्यंत क्रोधीपणा हा उपेक्षाला कारणीभूत पडतो, उपहासात्मक. की अत्यंत रागीट माणसाच्या जवळ कोणी जातच नाही. ह्या माणसाच्या स्वभावातल्या दोन वृत्त्या ह्या का निर्माण होतात? त्याला कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं की अहंकार कारणीभूत आहे. अहंकारी माणूस भोगासाठी मवाळ होतो किंवा अहंकार जपण्याकरता क्रोधी होतो. काय लागतं तुम्हाला? जो अहंकारी माणूस आहे तो भोगा करता अत्यंत मवाळ होतो, इतका लाजिरवाना होतो की आपण कोण आहोत, आपला अधिकार काय, आपली योग्यता काय हे सर्व विसरतो आणि एकदम सामान्यातला सामान्य हलकटापेक्षा हलकट कामं करतात. त्याला म्हणतात काम. काम करवी ते करीत ज्ञानोबाराय सांगतात. सांगायचं त्यांनी फक्त. आणि किंवा अत्यंत ताठ भूमिकेमुळे अहंकार जपण्यामुळे मनुष्य स्वतःला क्रोधी बनवतो. म्हणजे या दोघांच्या घटनेला मूळ कारण अहंकार. आता अहंकार तरी नेमकं त्याचं स्वरूप काय त्याचं मी विश्लेषण करताना तुम्हाला काल सांगितलं की कुठलंही साहित्य, कुठलाही लेख आणि कुठलीही कविता ही वाचत असताना ती प्रेमानं किंवा श्रद्धेनं नसते, अहंकारानं ओथंबलेली असते. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला हे करावं असं वाटतं, मला असं जाणवलं, मला असं दुःख झालं. हे सर्वत्र ज्यांनी आयुष्यभर दुःख सहन केलं त्या तुकोबारायांनी उल्लेख केला नाही, ज्ञानोबारायांनी त्याचा उल्लेख केला नाही दुःखाचा. पण मवाळतेनं संपूर्ण जगाला जीवन दिलं. तर याचा अर्थ त्यांनी क्रांती केली नाही असं नाही. कारण की वेद कालापासून ज्ञानोबारायापर्यंत जी संत परंपरा चालत आली होती तिच्यामध्ये पहिल्यांदा जर भर टाकली ती ज्ञानोबारायांनी टाकली. अशी क्रांती केली. समाजाच्या पूर्णपणे ज्ञानोबाराय विरोधात गेले, पूर्णपणे.
तुम्हाला लोकांना कीर्तनकार बनवणं हे त्या काळामध्ये चांगलं होतं का असं वाटतं तुम्हाला? ज्ञानोबारांच्या काळामध्ये चोखोबाराच्या घरी जेवायला जाणं हे तितकं सोपं वाटतं का तुम्हाला? नामदेव महाराजांच्या घरी मुक्काम, चोखोबारांच्या घरी जेवण, टाळकरी, सावतामाळी, नरारी, सोनार, गोरोबा काका, ही सर्व मंडळी त्या काळामध्ये, यांचा स्वतंत्र संप्रदाय निर्माण झालेला हा त्या काळातल्या लोकांना सहन झाला असता. म्हणून एक लक्षात ठेव, ही क्रांती ज्ञानोबारांनी केली. एका दृष्टीला स्वतःच्या जीवनामध्ये मवाळवादी, पण दुसऱ्या दृष्टीला सामाजिक बाबतीमध्ये एवढे जागरूक की ज्या ज्ञानावर विचार केल्यानंतर समाधान मिळत नाही ते ज्ञानच नाही, हा ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे. कळालं तुम्हाला? जे कळाल्यानंतर सुद्धा आपल्याला कळत नाही की सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय, त्याला कळणं म्हणतात का? आपण स्वतःला कळते समजतो पण स्वतःला सुखी करू शकत नाहीत, इतकी शोकांतिका आपल्या जीवनामध्ये. माझी भाषा समजून घ्या काय बोलतोय मी. श्रीमंतांना हे समजत नाही की पैसा किती पाहिजे, आणि दरिद्री लोकांना हे समजत नाही की गरीब किती दिवस राहावं. दोन्ही घटना चुकीच्या आहेत. की भगवंतांनी आपल्याला एवढं सामंजस्य पण संतुलन दिलेलं असताना सुद्धा आपल्या वागण्यामध्ये बदल होत नाहीत, आपल्या बोलण्यात चालण्यामध्ये बदल होत नाहीत. आपली आहे ती परिस्थिती राहते सर्वात वाईट आहे, सर्वात घातक आहे ही परिस्थिती. याला कारणीभूत ज्ञानोबा सांगतात की हे चुकीचं आहे. की जे आपल्याला समजतं ना ते फक्त इतराच्या मानाने समजतं, पण जीवनाला ते पोषक नाही. भाषा लक्षात येते काय बोल? तुम्हाला जे कळतं ते इतरापेक्षा कळतं ना, पण तुमच्या जीवनाला तुम्ही सुखी करू शकाल असं कळत नाही. कळण्यातला फरक कळाला तुम्हाला? जे दोन मूर्ख माणसं आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतं. ते झोपडपट्टीमध्ये राहतात, तुम्ही ब्लॉकमध्ये राहतात. तुमच्यापेक्षा स्वतंत्र बंगला असलेले सुखी लोक आहेत. झोपडपट्टीमध्ये जे गहू खाल्ले जातात ते ब्लॉकमध्ये खातात, तेच गहू बंगल्यामध्ये खातात, तोच गहू राष्ट्रपती खातो. काही बदल आहे याच्यामध्ये? तुम्हाला जे समजतं त्याच्यापेक्षा त्याला थोडं जास्त समजतं. तुम्हाला समजत नाही पैसा कसा टिकवावा आणि कमवावा, ते थोडं चांगल्या माणसाला कळतं. आणि तुम्हाला कसं मूर्ख बनावं हे बंगल्यातल्या माणसाला कळतं. मूर्ख बनवण्याचं ज्ञान वेगळं आणि स्वतःला भगवंताविषयक ज्ञानी बनवणं वेगळं. समाजाला मूर्ख बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, पण स्वतःचं जीवन सुखी करणं हे कोणालाही शक्य नाही. म्हणून जगाला मूर्ख बनवणारे माणसं संतांच्या पायाजवळ येताना दिसतात. अभ्यास करून पहा काय बोलतो. राजे महाराजे हे काही कमी, पण साधूच्या चरणावर जाऊन नमस्कार करतात. याचं कारणच असं आहे की जिथं शांती आणि समाधान नाही, की त्यांना कल्पना आहे की आपण जे कमवलं त्यात शांती नाहीत, पण तुमच्या दृष्टीने ते श्रीमंत आहेत, पण ते लोक संतांच्या पायाजवळ येतात. वेदामध्ये फार सुंदर अशी कथा आलेली आणि अशी प्रबोधक आहेत. रैक्व नावाचा एक छकडा चालवणार. छकडा आता जरा कळलं अवघड आहे, काय काय जुने शब्द पंढरपूरला आहे अजून. एका बैलाचा असतो तो छकडा, दोन बैलाची असते ती गाडी. रैक्व नावाचा एक संत ज्यांच्या अंगाला खरूज होती, खरूज. काय भगवंत सुद्धा असं विचित्र करून टाकतो कधी कधी. अंगाला खरूज आणि छकडा चालवणारा रैक्व संत होता. वेदातली कथा आहे. आणि जानश्रुती नावाचा धर्मपरायण राजा. दोन विरुद्ध बाबी सांगितल्या मी तुम्हाला. जगामध्ये जेवढं माणसाला पुण्य करणं शक्य आहे सर्व पुण्य त्यांनी केलेलं आहे, असा तो जानश्रुती नावाचा राजा. तो आपल्या गच्चीवर झोपला असताना त्याच्या शरीरातलं तेज इतकं होतं की त्या शरीराचा प्रकाश पडायचा. आणि वेद सांगतो त्याच्या शरीराच्या तेजातून जर एखादा पक्षी गेला तर तो जळून भस्म व्हायचा, इतकं त्या पुण्याचं तेज होतं. कैलास सरोवरावर जाणारे दोन राजहंस त्या गच्चीवर बसून त्या राजाला ऐकू जाईल अशी चर्चा करतात. एक म्हणतो, अरे हा जानश्रुती राजा या पृथ्वीवर सर्वात मोठा पुण्यवान आहे, परंतु रैक्व इतका जाणकार नाही. याचा पुण्याचा प्रताप इतका मोठा आहे
की याच्या तेजातून जर पक्षी गेला तर तो जळून भस्म होतो, पण तो रैक्व इतका जाणकार नाही, उडून जातात बिचारे. दुसऱ्या दिवशी तो राजा असतो, सत्ताधारी काय करू शकत नाही जीवनामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या जेवढी फौज, जेवढं सैन्य आहेत ते सर्व रैक्व नावाच्या माणसाला शोधायला पडतो. संपूर्ण राज्य तपासतो तो, पण रैक्व सापडत नाही. मग पाणी पिण्याकरता 2 शिपाई नदीवर जातात. तिथं याने छकडा उलटा केलेला, त्या सावली खाली बसलेला रैक्व होता. आणि त्याच्याजवळ बसून 2 पोलीसवाले चर्चा करतात. शिपाई, ह्या रैक्वानी एवढा त्रास दिलाय की राजाला काय दुर्दैव आठवलं कोणाला माहिती. आता त्या शिपायाला काय माहिती, शोधा म्हणलं की तो शोधणार. रैक्वाने विचारलं काय पाहिजे तुम्हाला. ते म्हणे कोण. म्हणे मी रैक्व आहेत. काय चिंता करतोस. ते म्हणे तुला तपासण्याकरता तर आम्ही संपूर्ण फौज लावलेली, चल तुला राजाने बोलवलेत. रैक्व म्हणला मला गरज नाही राजाची, पण राजाला माझी गरज आहे. मग ज्याला गरज असते त्याला इथं बोलव, मला यायचं नाही. हा अहंकार नाही आहे. माझे शब्द लक्षात ठेवा. राजाकडे जाणं आणि येणं याच्याशी काही संबंध, हा अहंकार नाही आहे. रैक्वाला ही जाण होती जे आपल्याकडे आहे ते कोणाकडे नाही. म्हणून त्याला प्राप्त करायचं असेल तर चरणाजवळ येणं गरजेचं आहे. ज्ञानोबरांची ओवी, तनु मनो जीवे चरणासी लागावे. आणि तो जानश्रुती नावाचा राजा येतो, पाया पडतो. त्याच्या अंगाला खरूस, काळा, छकड्याच्या खाली बसलेला, आणि राजा त्याच्या पायाला पडतो. रैक्व म्हणतो अरे एवढा मोठा राजा तू आज नदीमध्ये वाळूमध्ये येऊन बसलास, काय पाहिजे तुला. ते म्हणे असं कोणतं शास्त्र आहे तुमच्याकडे की राजहंस पक्षीने तुमच्या ज्ञानाची चर्चा करावी. ते म्हणे आहे. नाही असं थोडंच, पक्षाला सुद्धा मी ज्ञानी आहे हे कळतं, तुला कळत नाही, याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. मग मला ते ज्ञान पाहिजे. ते म्हणे असं कसं मिळेल. अक्कल नव्हती. पैशाने मोजणारा राजा, निवडणुकीच्या टायमाला पैशाने मतं मिळतात या भरोश्यावर राहणारे लोक, आणि राजा सारखाच डोकेबाज. त्यांनी रथामध्ये सोनं टाकून आणलं आणि रैक्वाला दिलं. रैक्व नको म्हणला. त्यांनी पहिल्यांदा एका रथात सोनं आणलं होतं, नंतर सर्व संपत्ती आणली. कथा फार मोठी आहे. संपूर्ण राज्य त्यांनी तो घेऊन आला. रैक्व म्हणला काय मूर्ख माणूस आहेस तू, एवढं सर्व मला देतोस. एवढं सर्व असताना तुला जे मिळत नाही हे दिल्याने तुला मिळेल असं सांगितलं कुणी तुला. हे असताना जर तुला मिळत नाही, हे दिल्याने तुला मिळेल या भ्रमात राहू नको. शेवटी संत असतात, दया येते, पाया पडल्यानंतर आशीर्वाद देतात आणि त्या सर्व जीवनातलं तत्वज्ञान सांगतात. वेदामध्ये आलेली कथा आहे. माणूस इतका श्रीमंत होऊ शकत नाही जितका जानश्रुती होता. दुसरी बाजू अशी, इतकं पुण्य करू शकत नाहीत जेवढं त्यांनी पुण्य केलं होतं. हे म्हणजे वेदाची कथा ही सूचक आहेत. एवढं पुण्य करू शकत नाही तुम्ही की तुमच्या शरीराचा प्रकाश पडेल, आणि एवढे श्रीमंत असू शकत नाही जेवढा तो जानश्रुती होता. हे सर्व द्यायला तयार असताना सुद्धा त्याला ते मिळालेलं नाही, त्याला ते प्राप्त झालं. पण त्याला सुद्धा साधू संतांच्या पायावर झुकावं लागलं. मग एवढं सर्व कुटाणा करण्यापेक्षा अगोदरच जर साधू संतांच्या पाया पडलं तर नशिबवान नाहीत का काय. म्हणजे अगोदर सर्व ठिकाणी तुम्ही फिरणार, जाणार, येणार, आणि नंतर तुम्ही साधूच्या पायावर झुकणार. नापेक्षा अगोदरच शरणागती करा, हा सर्वात मोठा बुद्धिमानपण आहे. जर तुम्हाला स्वतःचं जीवन सुखी करावंसं वाटत असेल, समाधानी करावंसं वाटत असेल, पण हे करू देत नाही, त्याला महत्वाचं कारणीभूत आहे अहंकार. कोणाच्या पुढे झुकणे काय सामान्य आहे काय. अहो, सप्ताची वर्गणी जर मागायची असेल ना तर मूर्खाचा अहंकार गोंजरावा लागतो. हे तुम्हाला सांगायला पाहिजे का. मूर्खाचा अहंकार, आपण काय दानी आहात, काय नुसती पावती फाडायची असते, आणि पावती फाडल्यानंतर वर्षभर त्याच्याकडे पुन्हा कोणी बघत नाही, जिवंत आहेत का मेलाय म्हणून. ही जरा बारकावे लक्षात घ्या या गोष्टीचे. वाईट कृत्य असो अथवा चांगलं कृत्य असो, माणूस अहंकाराच्या बळावर करतो, आणि तो जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत त्यांनी जेवढं प्राप्त केलं तेवढं सर्व व्यर्थ होतं.
ते पुण्य असो नाहीतर धन असो, या दोन गोष्टी सर्वात श्रेष्ठ मानल्या जातात. या दोन्ही अहंकाराच्या सामर्थ्याने व्यर्थ होतात. आणि अहंकार एक अशी वस्तू आहे की जीवनात मध्ये चांगला अर्थ तो काढत नाही. लक्षात येते काय बोललो? चांगला अर्थ अहंकार काढू देत नाही. रामायणामध्ये एक सुंदर असा प्रसंग आलेला आहे. खर आणि दूषण यांचा वध केल्यानंतर आणि शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर वाल्मिकी रामायणातला असा प्रसंग आहे की रावणाला विचार पडतो की जर दोनच माणसं आहेत मनुष्य, या दोन माणसाने खर आणि दूषणाचा वध केला, शूर्पणखेचं नाक कापलं, त्यार्थी हे दोन माणसं सामान्य नाहीत. विचार मनामध्ये आला, सामान्य नाहीत. नक्की ईश्वराचा अंश असलेले माणसं असले पाहिजेत किंवा ईश्वर असला पाहिजे. माझ्या सत्तेला आव्हान देणारे हे इतक्या वर्षात 14 चौकड्या लंका नाथा, एवढ्या वर्षापर्यंत माझ्या सत्तेला कोणी आव्हान दिलेलं नाही. आणि आज दोन माणसांनी माझ्या बहिणीला नाक कापून पाठवावं, खर आणि दूषण याचा वध करावा, हे काही सामान्य नाही. तो देखील विचारवान होता, शास्त्रांचा अभ्यास होता, वेदावर त्यांनी भाष्य लिहिलेलं होतं रावणाने, एवढा ज्ञानी होता. आणि मग त्याला असं वाटतं की नक्कीच ईश्वराचा अंश आहे. त्याचं मन समाधानी होत असताना दुसऱ्या मनाने उचल खाल्ली. त्याचं दुसरं मन म्हणायला लागलं, अरे ठीक आहे, ते मन आहे अहंकारी, ठीक आहे, जर ते दोन माणसं जर ईश्वर असले तर आपण त्याच्या पाया पडू, पण नसले, पण योगायोगाने जर ते मेले असले तर तू एखाद्या सामान्य माणसाला ईश्वर मानण्याची चूक करशील, म्हणून अगोदर त्याची परीक्षा घे. याला म्हणतात अहंकारी मन. एक मन रावणाचं आहे की तो रामाचं ईश्वरत्व स्वीकार करतो आणि लगेच दुसरं मन उठतं, ते अहंकारी मन आहे. ते म्हणतो ईश्वर आहे ना, मग परीक्षा घे. आणि मग परीक्षा कशी घ्यायची त्याच्याकरता त्याची ती योजना आहे. सोन्याचं हरिण या जगामध्ये नसतं, पण माणसाला मूर्ख बनवता येतं. जर सोन्याच्या हरणाच्या पाठीमागं राम लागला तर तो देव नाही. जगातल्या सर्व बायका नवऱ्याला सोन्याच्या पाठीमागं लावतात, ते सीतेला लावलं यात नवल काय? जर सीता पाठवू शकते रामाला, जगातले जेवढे भांडणं आहेत ते याच्यावरच आधारित आहेत. मला काही जास्त बोलायचं नाही, तुम्ही समजदार आहात असं मी गृहीत धरतो. सोन्याच्या हरणाच्या पाठीमाग सीतेनं रामाला लावलं, हा काही सामान्य अपराध नाही. जे मानवी जीवनात समाधान देऊ शकत नाही असं सोनं, माझी भाषा आहे का? मला वेगळं सुचवायचंय तुम्हाला. एखाद्या स्त्रीच्या अंगावर 25 तोळे सोनं आहेत, तिचा अहंकार तृप्त होतो का समाधान मिळतं? बोला ना. दागिने अंगावर घातल्याने अहंकार तृप्त होतो का समाधान मिळतं? तुम्हाला माहित नाही का अजून? मग बाहेरने विचारू का आता? माझं बोललं जरा नीट निरीक्षण करून ऐका, मला काय सुचवायचंय. 25 तोळेच काय आहेत, पण स्त्रीला असं वाटतं की सौंदर्य नसणारी स्त्री सुद्धा. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.